असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। सरकार याच्यामध्ये दुटप्पी भूमिका घेते। सरकार एकीकडे मराठ्यांना फसवते आणि ओबीसींना फसवते। सगळे सोयऱ्याची जे नोटिफिकेशन काढलं झालं कुठे, ते व्हावं म्हणूनच मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। तेव्हा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झालीच नाही अजूनही, आणि त्याच्यामुळे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे मराठ्यांना न्याय मिळू शकले नाही। मराठ्यांचं जे ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ज्यांच्या नोंदी त्यांना, मला वाटतं हे आधीपासून मिळतात। हे काही आज होतंय अशातला काही भाग नाही। आधीपासून एक 5 नातेवाईकांचे नाव जर ओबीसीमध्ये असले आणि हे 5 नातेवाईकांचे नाव दिले तर आधीपासून ओबीसीचं रजिस्ट्रेशन, ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। सरकारने अजून याच्यात काही नवीन केलं अशातला काहीच भाग नाही। उलटे सरकारने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे याच्यामध्ये। सर, अनेक महिन्यापासून मराठा समाजाचं शांततेत आंदोलन चालू होतं। आता ओबीसींचं सुरू झालंय। अनेक गावामध्ये गावबंदी नेत्यांना बंद पुकारण्यात येतोय। हिंसक वळण लागतंय, काही ठिकाणी टायरची जाळपोळ वगैरे होतीये, प्रक्षोभक वक्तव्य येत आहेत। कसं बघताय सर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो? नाही, ज्यांनी त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ज्याला त्याला अधिकार आहे, निश्चित आंदोलनं करावी लोकशाही मार्गाने, मराठा समाजाने असो किंवा ओबीसीने असो। पण बाकी हिंसा कोणीही स्वीकारणं हे चुकीचं आहे। गावबंदी ही तर एकदम चुकीची। गावबंदीने काय प्रश्न सुटणार थोडी, आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। त्या अधिकाराचा पूर्णपणे आपण वापर करावा। पण बाकीच्या जर गोष्टी केल्या तर जनमत याच्यामध्ये विरोधात जात असतं आंदोलकांचे, असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे। कुठेतरी जातीय तेढ निर्माण झाली राज्यामध्ये, अशांतता पसरली, सत्ताधारी विरोधक यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन कुठेतरी थांबवलं पाहिजे सर आंदोलन। सरकारच हे आंदोलन पेटवतंय ना। सरकारलाच इकडे मराठ्यांनी आंदोलन केलं पाहिजे, मग त्यांच्या विरोधात ओबीसीने केलं पाहिजे, ओबीसीने केलं का त्यांच्या विरोधात मराठ्यांनी केलं पाहिजे, सरकारलाच वाटतं ना। खरं तर आपला महाराष्ट्र आपण छत्रपती शिवरायांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो। या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एकमेकांचा द्वेष किंवा जातीयवाद हा अतिशय चुकीचा आहे। हा आपल्याला अधोगतीकडे नेणार आहे, प्रगतीपासून रोखणार आहे, असं माझं याच्यामध्ये मत आहे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।